मराठीची संस्कृतीची जाणीव आपल्या मुलांना आपल्या संस्कृतीत व्हावी म्हणून कृष्णा नदी विठ्ठलाची मूर्ती अशीच का असते? श्रीफळ वाढवून मुलांना खजूर, वेफर्स. 6 महिने ते 3 वर्ष हा कालावधी मुलांच्या बुद्धीचा विकास. ज्या त्या वयातली आठवण, अनेक आनंदाचे क्षण इथे टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी प्रत्येक वर्षी प्रत्येक सण, प्रत्येक गोष्ट अंगणवाडीमध्ये साजरा करत असते. त्या मुलांमध्ये आणि पालकांमध्ये खूप प्रेमाचं आणि छान असं वातावरण निर्माण होतं. तेवढाच एक दिवस आनंदात जातो आणि आपण काहीतरी तयारी करतो याचा पालकांना सुद्धा खूप आनंद होतो. तर ही छोटी चिमुकली वामिका किती सुंदर दिसत आहे. काही न बोलणारी मुलं सुद्धा त्या दिवशी खूप आनंदाने आणि मनसोक्त कार्यक्रमाचा आनंद घेतात. हे काही सुरुवातीचे फोटो आहेत. नंतर मी त्यांना सांगितलेली गोष्ट, कार्यक्रम, नियोजन हे सर्व तुम्हाला पुढे पाहायला भेटेल. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला तर मग पिसारा चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचा मनापासून स्वागत आहे. पिसारा म्हणजेच आनंदाचा पिसारा. जो छोट्या मुलांमध्ये जो आनंद भेटतो तो कुठेच भेटत नाही. हे आनंदाचे क्षण जीवनातील अमूल्य आणि कधी न संपणारे आहेत. असेच आनंदाच्या क्षणाचा तुम्ही अनुभव घेतला का? लहानपणी तुमच्या अंगणवाडीमध्ये असे कार्यक्रम होत होते का? तुम्ही त्या कार्यक्रमाचा कसा आनंद घेतला तो कमेंट करून सांगा. चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अशाच गमती जमती पाहण्यासाठी आपल्या पिसारा वर्ल्ड या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सर्व जाती धर्माची मुलं आहेत इथे. शहरामध्ये एकाच जातीची लोक नसतात. हिंदू, मुस्लिम, इतर सर्व जातीची लोकसुद्धा ह्या कार्यक्रमाचा आनंद घेतलेले आहेत. मुलांना मध्ये एकोप्याची भावना निर्माण होते. विठ्ठल विठ्ठलाचा गजर करत मुलांनी हे खूप एन्जॉयमेंट केली आणि ह्यामध्ये मला मदत खूप भेटली. ते माझ्या मदतनीस ताई रुपाली ताई यांची. त्या नेहमीच प्रत्येक कामामध्ये मदत करत असतात आणि खास करून माझे मिस्टर पाही विठ्ठल रुक्मिणी विठ्ठलाच्या वारीसाठी त्यांचा 5वा वर्धापन दिवस होता आणि त्यांनी रात्री 2:30 वाजता हा नैवेद्याचा प्रसाद आणला होता. तो सुद्धा मुलांना दिला, पालकांना दिला. त्यांना सुद्धा खूप आवडला. म्हणजे आज एकादशी दिवशी आपल्याला हा प्रसाद भेटतो हे खूप आनंदाचा क्षण होता पालकांच्या मध्ये सुद्धा. आणि त्यांना भेटलेली जी ट्रॉफी आहे ती मी पूजेसाठी मुलांना विठ्ठलाचं रूप विटेवरती का उभा असतो ही माहिती देण्यासाठी त्याचा उपयोगात आणली. एक छोटा पट्टू आहे, हा तेलुगू आहे. त्याचं नाव खरं कार्तिक आहे. तो अगदी 15 महिन्याचा आहे, पण तो सुद्धा छान ॲक्टिव्ह तयार होऊन आला होता. तिच्या आईला सुद्धा खूप त्याला तयार करण्यात आनंद झाला आणि अशा पद्धतीने आम्ही अंगणवाडीमध्ये आषाढी एकादशी साजरी केली. असेच 12 महिन्याचे 12 सणसुद्धा तुम्हाला या चॅनलवरती पाहायला भेटतील. अंगणवाडी म्हणजे मुलांना खाऊ देणं, डबा देणं एवढंच नसतं, तर आपल्या संस्कृतीचे जतन करणं, मुलांच्यामध्ये प्रेमभावना वाढल्या लागणं, अशा अनेक गोष्टी शिकवल्या जातात. मुलांना पण खूप आनंद होतो की आपण काहीतरी शिकतो. अभ्यास तर नेहमीच करतात सर्वजण, पण या अशा गोष्टीसुद्धा अनुभवायला पाहिजे. ABCD आणणं, गाणं, गोष्टी बोलणं हे काही नवीन नाही आहे. पण ही पहा, अगदी 3 वर्षाची मुलं आहेत ही, किती छान तयार होऊन आली. अगदी मन तृप्त होतं ह्या मुलांचा गोड आवाज, बोलणं, त्यांची बडबड, टीचरविषयी असलेलं प्रेम, हे खूप 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 आनंद देणारं आहे. वो जब से खजूर के लिए रो रही थी। झोप आला. हा झाले. चला चला आता सगळ्यांना आपण विठ्ठल विठ्ठल म्हणू एकदा. हा चला.
इसको नींद आया है सो के उठा रहेगा तो अच्छा रहेगा चेन चेन वापरा चला 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 कशा चला आज विठ्ठल पावले उजव्या हातात घे ये पुढे हां सगळ्यांनी असं टाकायचं बोला जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल हां छान छान इनायत नीचे इनायत टाकायचा हे तर आता सर तुझ्या थांब थांब बोल बोल तू ये मध्ये ये बोलू मध्ये ये ये पुढे हा बरे तुम्ही मोठे आहे ना रे छोट्या मुलांचा आनंद आहे ना हा इधर आ गया जा कशा तू गेले जा कशा हा ये बोलायला पुढे थांब नंतर टाकायचं तुम्ही व्हिडिओ घ्या इधर बोलू ये चल पुढे ये राधा हेरो कशा अमोदीनी के पीछे पुढे इथे ये वाटी काय जरा जाओ गजरे को कैसे चल जल्दी पुढे ये वाटिका छान छान व्हेरी गुड व्हेरी गुड. बस बस. तू काय बनली रक्षिता? रुक्मिणी बनली आहे. हां ठीक आहे टाळ्या वाजवा सगळ्यांनी. म्हणू खडी ना बेटा. तर आज आपण आपल्या अंगणवाडीमध्ये आषाढी एकादशी साजरी करणार आहे. आषाढी एकादशी कधीपासून साजरी करायला लागले रे? व्हिडिओ घे जरा उठून घे. बस बस तू बस. म्हणू हा आषाढी एकादशी भक्त पुंडलिक आहे ना भक्त पुंडलिक होता तो त्याच्या आई वडिलांची बिलकुल सेवा करत नव्हता. मग त्याला एकदा अशी आज्ञा मिळाली की तो त्याच्या आई वडिलांच्या सेवा करण्याचा एवढा कुंभ झाला आणि मग त्याच्या आई वडिलांची जो सेवा करत होता ना आई वडिलांना जेवायला चहा पाणी त्यांचं आंघोळ घालणं कपडे देणं. आपले आई वडील आजारी असल्यावर आपण देतो की नाही तसा तो भक्त पुंडलिक आपल्या आई वडिलांची सेवा करत होता. मग तो आई वडिलांची जी सेवा करत होता ना ती सेवा करत त्याचं बघून त्याला विठ्ठल प्रसन्न झाले आणि मग तो त्याने बघितलं पण नाही की पाठीमागं कोण आलंय ते आपल्याला कोण आवाज देतंय. तर तो वीट होती ना ती वीट अशीच त्यांनी टाकली आणि त्याच्यावरती विठ्ठल उभा राहिले. म्हणून काय म्हणतात सदा उभा विठेवरी विठ्ठल. हा म्हणून तो विठ्ठल आहे ना आतापर्यंत त्या विठेवरी उभा आहे. ते पाहिलं बघा असं तो दोन्ही कमरेवर हात ठेवून तो आहे ना विठ्ठल भक्त तो भोळा आहे. आपल्या सगळ्या इच्छा मनोकामना पूर्ण करतो. म्हणून सर्वजण वारीला जातात आणि काय म्हणतात म्हणा जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 म्हणा जोरात विठ्ठल 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 राम कृष्ण हरी. तर मग आज तुळशीची माळा पण असते की नाही ती आपल्या गळ्यात घालतात. तुळशीची माळा गळ्यात का घालायची? आपल्या श्वास चांगला भेटतो थायरॉइडचा आजार होत नाही म्हणून. आणि त्यांनी जपमाळा सुद्धा करतात. तुमची आजी जपमाळ करते का? हो करते ना. निघालं छान छान व्हेरी गुड. तुम्ही सगळ्याचं खूप छान दिसताय. हा तुम्ही खूप छान तयारी करून आलाय बाळांनो एवढ्या लहान वयात. राहू दे मग आपण नंतर लावू. हा आणि आता ना आपण तो नारळ पण फोडायचा. हा नारियल कुठे आहे? एक फोटो घ्या असा म्हणून सांग माझं नाव म्हणून बोल माझं नाव मनस्वी रडे
बोल म्हणू. बोल, मी आज रुक्मिणी बनली आहे. हा मग म्हण म्हणू. म्हण, माझं नाव. बोल म्हणू, तू सांगते की नाही रोज नाव, मग आज पण सांगायचं. बोल, माझं नाव मनस्वी. बोल, असं बोलायचं. लाजाने मित्र बघ चॉकलेट आणि वेफर्स देणार की नाही. हा, उभी राहा. नाही लाजायचं. हा बोल, माझं नाव मनस्वी रणे. मी रुक्मिणी बनली आहे. मग बोल, मी तुला चॉकलेट देणार. बोल, छुट्टियां हैं सबको दो दो बेटियां उनकी दो छुट्टियां. चला इकडे दो